परमार्थ वा प्रपंच या दोन्ही गोष्टीमध्ये भाग्य हे अनुकूल लागतं तर मनुष्याचा प्रपंचही नीट होतो आणि मनुष्याचा परमार्थही नीट होत असतो. लक्षात घ्या, परमार्थामध्ये भाग्य लागतं. सगळ्या संतांचं चरित्र जर आपण पाहिलं तर सगळ्या संतांच्या चरित्रामध्ये परमार्थाच्या दृष्टीने फार मोठं भाग्य, पण प्रपंचाचा जर विचार केला तर भाग्य मात्र प्रतिकूल होतं. आपण चिंतन करून पहा, ज्ञानोबांचं चरित्र आपण पहा. ज्ञानोबांच्या चरित्राचा जर आपण विचार केला तर ज्ञानोबांच्या चरित्रामध्ये प्रपंचाच्या दृष्टीनं काय भाग्य होतं? काहीच भाग्य नव्हतं, काही भाग्य नव्हतं. कोरांनाची भिक्षा मागून आणायची, 8 दिवसातून एकदा आणायची आणि मग ते अन्न सेवन करायचं. काय भाग्य होतं मला सांगा ना. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती असं आपण ज्या ज्ञानोबरायांना म्हणतो त्या ज्ञानोबरायांचा विचार केला तर प्रपंचाच्या दृष्टीनं कोणत्याच प्रकारचं भाग्य ज्ञानोबरायांना अनुकूल नव्हतं. पण परमार्थाच्या दृष्टीने विचार केला तर काय मोठं भाग्य. पांडुरंगाने म्हणावं, हा माझा मी म्हणजेच ज्ञानदेव आणि ज्ञानदेव म्हणजेच मी. याला म्हणता परमार्थिक दृष्टीने असणारं भाग्य. विठ्ठल विठ्ठल.